परमं वचः यत्तेऽहं प्रीयमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया न मे विदुःसुरगणाः प्रभवं न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः यो मामजमनादिं च वेत्ति लोकमहेश्वरम् असम्मूढसमर्थेषु सर्वपापै प्रमुच्यते सर्वपापै प्रमुच्यते। या अध्यायामध्ये भगवंतांनी स्वतःच उपदेश देण्यास सुरुवात केली। काल आपण याचा अर्थ पाहिला। अर्जुनाची भक्ती पाहून, अर्जुनाचं प्रेम पाहून, त्याची गोडी आणि आवड पाहून भगवंतालाच जणू काही उत्साह, प्रेरणा मिळाली आणि म्हणाले की भूय एव, मी तुला परत सांगतो। आधी सांगितलंय पण परत ते ज्ञान तुला मी देतो। आपला जो प्रिय मित्र, प्रिय व्यक्ती जेव्हा असते तर खूप देण्याची इच्छा होते, भरभरून देण्याची इच्छा। तर अर्जुनाने आपल्या स्वभावाने भगवंताचं हृदय जिंकलं। आणखीन भगवंताच्या हृदयामध्ये जो ज्ञानाचा भांडार तो त्यांनी उघडून अर्जुनाला पूर्ण जणू काही भेट दिली। परमं वच, माझे परम श्रेष्ठ वाक्य तू ऐक। आणखीन तिथे म्हणतात की माझी इच्छा तुझं हित करण्याची, हित काम्यया। आपल्याला काय वाटतं हित कशाने होईल? तर म्हणजे थोडा जर पैसा दिला तर त्याचा हित होईल, घर दिला तर हित होईल। पण खरं हित कशामध्ये आहे? तर म्हणजे त्याला शांती मिळाली की नाही। वस्तू देणं वेगळं आहे आणि परम संतोष, समाधान असं ज्ञान ज्याच्यामुळे संकटामध्ये सुद्धा मी धीर धरू शकतो, ते ज्ञान बेस्ट आहे ना सगळ्यात। ते ज्ञान श्रेष्ठ जे आपल्याला सगळ्या बंधनापासून मुक्त करणार आहे। तर खरं हित गुरुच करतात। म्हणून गुरुची परिभाषाच ही आहे, शास्त्राची गुरुची परिभाषाच ही आहे, य हितम उपदिशती। हिताचा उपदेश करतो त्याला म्हणतात गुरु किंवा शास्त्र। हितम वक्ती। तर देवानी इथे स्वतःच आपल्या तोंडून सांगितलं की हित काम्यया वक्ष्यामि। आणि मग स्वतःबद्दल ते सांगत आहे की माझं स्वरूप असं आहे की मोठे मोठे लोक सुद्धा त्याला जाणू शकत नाही। कोण कोण नाही जाणू शकत? काल आपण पाहिलं, सुरगणाः, देवा, ऋषी लोक, महर्षी, वेगवेगळ्या प्रकारचे ऋषी आहे ना, ऋषी, महर्षी, ब्रह्मर्षी, देवर्षी, राजर्षी। राजाच्या ऋषीच्या इति राजर्षी, जो राजाही आहे आणि ऋषी आहे, विश्वामित्र। देवर्षी कोण? तर म्हणजे नारद। ब्रह्मर्षी कोण? तर म्हणजे वसिष्ठ आहे ना, असे वेगवेगळे आहे।
तर असे हे मोठे ज्ञानी लोक सुद्धा मला जाणू नाही शकत, कारण त्याचा हेतू देतात ते की मी त्यांचा मूळ आहे, माझ्या नंतर ते आले आहे म्हणून मला ते जाणू शकत नाही. जोपर्यंत मी माझ्याबद्दल सांगत नाही तोपर्यंत त्यांना ज्ञान. आणि अर्जुना, तुला सुद्धा म्हणूनच मी सांगत आहे, तू तुझी बुद्धी लावून मला समजू शकत नाही. अच्छा, आता म्हणे मला तुम्ही जाणून घ्या. म्हणजे माझे दोन रूप आहे, एक तर आहे सगुण रूप आणि एक आहे निर्गुण. अच्छा, सगुण सोपं आहे की निर्गुण? सगुण. पण तुळशीदासजी म्हणतात सगुण कठीण आहे, निर्गुण सोपं आहे. का? कारण सगुणामध्ये काय, आपल्यासारखा तो रडतो, त्याला राग येतो, तो आसक्त होताना दिसतो. तर हे सगळे दोष पाहून त्याला भगवान म्हणायचं जरा कठीण होतं. ईश्वर आहे तो रडत काय? आता बायकोचं हरण झालं तर एवढं रडत आहे, आणखीन झाडांना विचारत आहे, आणखीन वनस्पतीला विचारत आहे. म्हणून तर त्या सतीला प्रश्न पडला की हा जीव आहे की ईश्वर आहे. गरुडाला हाच प्रश्न पडला. असे बरेच आहेत. ब्रह्मदेव मोहित झाले, इंद्र मोहित झाला, भ्रमित झाला. म्हणून असं म्हटलेलं आहे, निर्गुण रूप सुलभ ती सगुण जान नाही कोणी. त्याच्या लीला समजणं कठीण आहे. म्हणून पहा, रामाबद्दल कृष्णाबद्दल किती प्रश्न आहे लोकांचे. हे असं का केलं, तसं का केलं, सीतेचा त्याग का केला. पण ब्रह्माविषयी काही संशय नाही, परब्रह्म त्याबद्दल संशय नाहीये, अज्ञान आहे. लक्षात घ्या की ब्रह्म काय आहे, आत्मा काय आहे, पण त्याच्यावर कोणी दोष नाही लावत जसे कृष्णावर, रामावर. याला म्हणतात सगुण जरा कठीण आहे. पण आता सोपं काय सगुण आपण का म्हणतो? कारण आपल्यासारखा त्याचा एक आकार आहे, आपल्यासारखा तो बोलत आहे, वर्तन करत आहे. तर मग असं समजणं कठीण, सोपं आहे. दोन्ही बाजू आहे. म्हणून यासाठी काय म्हटलेलं आहे की जर तुमची श्रद्धा असेल, भक्ती असेल तर सगुण खूप आनंद देतो. कारण त्याला काही प्रश्नच नाही. म्हणजे तो देव आहे, तो रडू शकतो, मारू शकतो, हसू शकतो, कारण तो देव आहे. यू कांट क्वेश्चन. समर्थ कछुनही दोष गोसाई. समर्थ माणसाला काही दोष होत नाही, त्याच्यामध्ये काही. जसे लहान पोरांना आपण समजवतो ना, ते मोठे आहे, ते करू शकतात. तू लहान आहे ना, तू नाही करत. तर जर भक्ती असेल तर मग काही प्रश्न नाही. उलट तुम्हाला सांगतो, भक्तीमध्ये भगवंताचं अज्ञान असणंच भक्ती आहे. काय सांगितलं? भगवंताबद्दल जर मला अज्ञान आहे की मला पूर्णपणे कळत नाहीये, तर म्हणे चांगलं आहे, गुण आहे. जर देव मला पूर्ण कळला मग तर काय, तो सीमित झाला ना. आपण जे म्हणतो की नेती नेती, मला कळत नाहीये, तर ही त्याची स्तुती आहे. भक्तीमध्ये तो भक्त काय म्हणतो की देवा तू एवढा मोठा आहे की तुझं जाणू नाही शकत. वेदा नाही कळले काय अंत पाहे कानडा राजा पंढरी. तर हे काही निंदा नाही त्याची किंवा दोष नाहीये, महिमा आहे त्याचा. तर भक्ती जर असेल तर सगुण. अच्छा, निर्गुणासाठी काय पाहिजे तर म्हणे तर्क, विचार,
चिंतन. आता एका दृष्टीने बघितलं ते सोपं आहे, कारण तो आत्माच आहे, तिचे वर्णन आहे, लांब नाहीये, दूर नाहीये. थोडं जर विचार केला तर आपल्याला कळेल की मी चेतन आहे, मी निराकार आहे, निर्विकार आहे. पण आता हे सगळं समजण्यासाठी बुद्धी सूक्ष्म पाहिजे. आता पहा, निर्गुणाला जाणण्यासाठी वैराग्य पाहिजे. आसक्त चित्त त्याला जाणू शकत नाही, स्थूल बुद्धीने आपण जाणू शकतो. तर जो सूक्ष्म बुद्धिवाला आहे त्याला निर्गुण निराकार खूप आवडतो. आणि जो श्रद्धाळू आहे, भाविक आहे, त्याला सब. तर इथे भगवंतानी आपल्या निर्गुण रूपाचं वर्णन केलं. यो माम अजम, मला जो अजन्मा जाणतो. आता जर तुम्ही देवाला अजन्मा जाणलं तर मग जन्माष्टमी साजरी नाही करू शकत. लगेच बुद्धी म्हणे अरे तो तर अजन्मा आहे, जन्म कसं काय. पण ज्याला अवतारामध्ये निष्ठा आहे, प्रेम आहे, तो म्हणे अरे आज भगवंतानी एक आकार घेतला, ही दिव्य घटना घडली. तुमचा अजन्मा देव तुम्ही ठेवा, आम्हाला तर हा बाल गोपाल. तर अजम, अनादिम, अनादी असं जो जाणतो. लोक महेश्वरम. आता बघा, सगुण रूपामध्ये काय, तो ईश्वर नाही वाटत आपल्याला. आई वडील त्याच्यावर शासन करत आहे, यशोदा त्याला रागवत आहे, काही म्हणत आहे तुम्ही तिकडे जा. त्याचा ईश्वर आहे की जीव आहे तो, है ना, असं गंमत आहे. तर निर्गुण रूपामध्ये त्याचं एकदम स्वरूप वेगळं आहे, सगुण रूपामध्ये एकदम वेगळं आहे. जो अक्रिय आहे, निष्क्रिय आहे, तो सगुण रूपामध्ये एवढा सक्रिय आहे, इकडे तिकडे धावत आहे. आणि जो सम आहे, सम, तो इकडे विषम दिसतो. म्हणून इथे काय म्हटलेलं आहे, भगवंताचं हे निर्गुण. आता याला अजून थोडं मी करेक्ट करतो. याला म्हणतात सगुण निराकार. खरं सगुण निराकार ईश्वर म्हणजे गुण आहे त्याच्यामध्ये, पण आकार नाही. तो कृपा करणारा आहे, दंड देणारा आहे, शिक्षा करणारा आहे, पण त्याचा आकार नाही. तर वेदांतामध्ये ईश्वराची अशी काय कल्पना नाही, वास्तविकता आहे. पण तर असं जो मला जाणतो, निर्गुण निराकार म्हणा किंवा सगुण निराकार म्हणा, चल दोघांमध्ये काय फरक आहे. निर्गुण निराकार म्हणजे नुसतं चैतन्य, शुद्ध ब्रह्म, तो काहीच नाही करत, असंग आहे, काहीच नाही. आणि तो जेव्हा माया शक्तीशी युक्त होतो, ज्या लोकांनी वेदांत वाचलंय त्यांना कळलं, ब्रह्म प्लस माया, मग त्याला म्हणतात ईश्वर. तोच निर्गुण निराकार परमात्मा माया शक्तीशी जेव्हा युक्त होतो, मग तो सगुण होऊन जातो, त्याला गुण दिसायला लागतात. अनंत कल्याण गुणगण निदान असा तो सगुण, पण त्याचा आकार नाही, सगुण निराकार. आणि तो जेव्हा अवतार घेतो, मग तेव्हा सगुण आणखीन साकार. कळलं का. तीन आहे, निर्गुण निराकार ब्रह्म, सगुण निराकार ईश्वर आणि सगुण साकार अवतार. तर आता इथे गीतेमध्ये दोन्ही तिन्ही सगळे रूप आहेत, प्रसंगानुसार वेगवेगळे. तर इथे जो मला याप्रमाणे जाणतो, ईश्वर आहे मी, म्हणे तो विवेकी आहे. असमूढ समर्थेषु, म्हणजे जो जाणत नाही तो मूढ आहे, जो जाणतोय तो असमूढ आहे.
आणि त्याचं फळ काय होतं तर म्हणजे सर्व पापही प्रमुच्यते, पापापासून तो मुक्त होतो. पाप म्हणजे काय? पाप पुण्य वृत्ती आहे, वृत्तीच्या स्तरावर आहे पाप पुण्य. मग शरीराच्या स्तरावर सुद्धा तेच पाप पुण्य होतात. कर्माच्या दृष्टीने आपण म्हणतो ना हा पाप कर्म केला आहे किंवा पुण्य केले आहे, तर कर्म केले ते चांगले कर्म वाईट कर्म. पण आधी ते मनाच्या स्तरावर येतात, नाही की नाही? तर वृत्ती आणि मग प्रवृत्ती. अच्छा, जो पाप करणारा आहे तो स्वतःला काय म्हणतो? मी पापी आहे. म्हणजे पाप करण्याचं जे कर्तृत्व आहे, कर्ताभाव, की मी करता आहे, हा मी चांगला करता नाहीये, त्याला काय म्हणू? पाप. जो चांगला करता आहे तो पुण्य. म्हणजे कर्त्याचेच दोन नाव आहे. कर्ता म्हणजे काय? करणारा. तर आता इथे काय म्हणतात की पापापासून मुक्त होतो म्हणजे काय? त्याच्यामध्ये हा जो कर्ता भाव आहे की मी करणारा आहे, चांगलं किंवा वाईट. उच्च दृष्टीने शंकराचार्य म्हणतात पुण्य सुद्धा पाप आहे. सर्वोच्च दृष्टीने पुण्य आणि पाप दोन्ही एकाच तराजू मधले दोन पारड्या, कारण दोन्ही कर्ताचेच नाव आहे ना. तर जोपर्यंत मी करता आहे तोपर्यंत सगळं पूर्ण संसार आहे. करता आहे तर मग कर्म आहे, कर्म आहे तर मग फळ आहे, फळ आहे तर मग भोग आहे. कर्ता भावावर आघात जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुक्ती नाही. म्हणून साधना काय सांगितली जाते की तुम्ही कर्ता भाव सोडा, करणारा तो आहे, तुम्ही निमित्त आहात, सारखं समजतं. तर इथे काय म्हणतात, ज्याला खरोखर ज्ञान होतं आत्मतत्वाचं तो पापापासून मुक्त होतो. म्हणजे या कर्ता भावापासून मुक्त. मी करणारा नाही, मी निराकार निर्विकार शुद्ध चैतन्य असं. देव म्हणतो हेच ज्ञान खरं ज्ञान आहे. फक्त मला वृंदावन विहारी, गोवर्धन गिरिधारी, मुरलीधारी एवढं मानणं अर्धवट आहे. म्हणजे चुकीचं नाहीये, पण मी तेवढाच आहे असं नाहीये. म्हणून पुढे आपण पाहिलं ना 7व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायामध्ये परमभावम अजानंत, परमभाव माहित नाहीये. मानुषम तनुमाश्रित, त्यांना वाटतं की मी मनुष्यच आहे. तर संपूर्ण त्याचं स्वरूप जाणलं पाहिजे. तेही रूप आहे, हे रूप आहे. तर जेव्हा आत्मरूपात देवाची अनुभूती प्रचिती येते तेव्हा न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम चिदानंद रूप शिवोहम शिवो. म्हणून भजगोविंदम मध्ये सुद्धा शंकराचार्य म्हणतात पुण्या पुण्य विवर्जित पंथ रथ्या चरपट विरचित कंथ. ज्ञानी पुरुषाचं वर्णन आहे. एक फक्कड संत आहे, अवधूत, कसेही त्यांनी कपडे घातलेले आहे आणि तो कोणत्या रस्त्याने जात आहे म्हणे पुण्या पुण्य विवर्जित पंथ. पापाचाही मार्ग नाही, पुण्याचाही मार्ग, दोघांच्या पलीकडे. कारण आत्म्यामध्ये चांगलं वाईट वृत्ती किंवा कर्म नाही. हे जेव्हा आपण आत्म्यामधून खाली येतो मग तेव्हा हे सगळं सुरू होतं. म्हणून झोपेमध्ये तुम्ही पापी नसतात, पुण्यात्माही नसतात. म्हणे स्वामी तुम्ही छान सांगितलं, आता 24 तास मी पाप पुण्यापासून मुक्त राहतो. तर तिथे कर्ता भाव लक्षात ठेवा बीज रूपात आहे, नष्ट नाही झालेला आहे, लीन झालेला आहे, लय पावलेला आहे. ज्ञानाने तो नष्ट होतो.
झोपेमध्ये जर एक बाळ आहे तो जर शांत झोपलाय तर असं नका तो शांत आहे, जरा उठू द्या त्याला, मग पहा पूर्ण घर डोक्यात लीन अवस्था आहे. तर त्याचप्रमाणे पाप पुण्य सगळं आहे, पण मला त्याचं काही भान नाही, शून्यामध्ये मी विलीन झाले. म्हणून जर झोपेमध्ये कोणी असं पाय लात मारलं तर आपण त्याला वाईट मानत नाही, म्हणायला माहीत नाही. जागृत अवस्थेमध्ये हातही उचलला तर मग पहा झोपेमध्ये ती बडबड करत आहे, तर आपण नुसतं हसतो, कारण त्याच्यामध्ये कर्ता भाव नाहीये तिथे. ती बायको म्हणाली त्या डॉक्टरकडे घेऊन गेली की हे काहीतरी बडबड करतात, तर म्हणे मी औषध देतो, बडबड थांबेल. नाही नाही म्हणे, मला हे पाहिजे कोणाशी बडबड करत आहे हे तुम्ही सांगू शकाल का, कोणाबरोबर. तिथे तुम्ही काही बोला, काही करा, त्याचा काही अर्थ नाही, कारण नाहम करता. तर हीच अवस्था जेव्हा जागृत अवस्थेमध्ये होते, सगळं करून सुद्धा न अहम करतात, त्याला म्हणतात प्रमुच्यते. सर्व पापही प्रमुच्यते. अच्छा, आता देवाने इथे पुढे सिद्ध केलं की मी ईश्वर का आहे. मी म्हटलं ना मग व्यक्ती लोक महेश्वरम, मी ईश्वर आहे, मी शासक आहे, मी कारण आहे, अहम आदी. तर म्हणे पहा, आता पुढच्या 2 श्लोकामध्ये देव म्हणतात की मी सगळ्याचं कारण आहे, आणि इथे आधी अंतरंग ज्या वस्तू आहे त्याचं कारण मी आहे हे त्यांनी सांगितलं. आधी 4 आणि 5 हे दोन्ही श्लोक बरोबर बनवतात. बुद्धिर्ज्ञानम सम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः सुखं दुःखं भवो भावो भयं चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिः तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. बरोबर म्हणून बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शमः भवो भावो भयं चाभयमेव च अहिंसा समता तुष्टिः तपोदानं यशो यशः भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्विधाः. आता मी या संपूर्ण जगाचं कारण आहे. तर आता इथे भगवंत एक सॅम्पल देतात, एक नमुना, की मत्त एव भवन्ति भावा भूतानां मत्त एव पृथग्. शेवटची ओळ 5 म्हणे मनामध्ये जेवढ्या वृत्ती उत्पन्न होत आहे म्हणे त्याचं कारण मी आहे. मत्त एव, मत्त एव म्हणजे माझ्यापासूनच, भवन्ति भावा सगळे भाव म्हणजे सगळे वृत्ती विचार भावना सगळ्यांच्या भूतानां भावा मत्त एव पृथग्विधा भवन्ति. माझ्या मधूनच सर्व प्राण्यांमध्ये जे वृत्ती आहे त्या उत्पन्न होत आहे.
म्हणजे इथे देवाचं म्हणणं काय आहे की फक्त मी सूर्य चंद्राचंच कारण नाहीये, पर्वत नदी डोंगर याचंच कारण नाहीये, तर मी अधिष्ठान आहे तुमच्या सगळ्या वृत्तींचा. म्हणजे दोन जग झाले, बाह्य जग, अंतस्थ अंतरंग जग. नाही तर प्रश्न येईल, तुम्ही बाहेर ठीक आहे, पण मग सगळे विचार कुठून येतात? त्याचं कारण काय? फार छान इथे हे दोन श्लोक आहे. आपला संबंध या वृत्तींशी आहे, या वृत्तींचा तर आपल्याला अनुभव आहे. इथे जवळजवळ 13, 14, 15, 16, 13 आणि 10 जवळ 23 वृत्तींचं वर्णन आहे. 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21. तर या सगळ्या वृत्ती माझ्यापासून. आता या वृत्तींचा आपल्याला अनुभव होत आहे, पण इथे देव काय म्हणत आहे, वृत्तींचा जरी तुम्हाला अनुभव होत असेल, पण खरं म्हणजे ती वृत्ती माझ्यामुळे आहे, माझ्यामधून उत्पन्न होते, माझ्यामध्ये लीन होते. पण आपल्याला काय वाटतं, मी आहे. आता देवाने इथे स्पष्ट म्हटलं मत आहे. याचा अर्थ काय माहिती आहे, आधी तुम्हाला सांगतो. चैतन्यामधून, चैतन्यापासून या सगळ्या वृत्ती काय उत्पन्न होत आहे. आता एवढंच मी सांगतो, पुढे आता अजून गूढ अर्थ सांगितलं. इथे मत म्हणजे असं नाही की कृष्ण वर कुठे ते बसलाय, आपल्या मनामध्ये वृत्ती टाकत आहे, फेकत आहे का झेला कॅप. अंतरंगामध्ये तो आहे, म्हणजे चैतन्यापासूनच. जर चैतन्य नसेल तर मनामध्ये जीवन राहील का? मृत माणसामध्ये काही वृत्ती येत नाही. ठीक आहे. अच्छा, आता तुम्ही सांगा कोणकोणचे विचार किंवा वृत्ती माझ्यामध्ये येतात, म्हणजे सगळ्या भूतांमध्ये, जीवांमध्ये. तर त्याचा एक नुसता नमुना दिला. 20 अनंत वृत्ती आहे. खरं प्रत्येक क्षणामध्ये वेगवेगळा विचार आहे. तर म्हणे मी तुम्हाला उदाहरणासाठी काही वृत्तींचे नाव घेतो. आता इथे म्हणतात बुद्धी. सगळ्यात पहिलं म्हणजे काय, बुद्धी. ही बुद्धी माझ्यापासून आहे. अच्छा, तर बुद्धी कशाला म्हणतात? एकाला विचारलं बुद्धी कशाला म्हणतात, म्हणे ती माझ्यामध्ये नाहीये. कमतरता आहे. इथे बुद्धी शब्दाचा अर्थ शंकराचार्य काय म्हणतात, अंतःकरणस्य सूक्ष्मादि अर्थ अवबोधन सामर्थ्यम. बुद्धी एक सामर्थ्याचे नाव, सामर्थ्याचं नाव. एक प्रकारची काय शक्ती आहे. त्या सामर्थ्याने काय होतं, तर म्हणजे सूक्ष्मादि अर्थ अवबोधनम. जे सूक्ष्म विषय आहे त्याचं अवबोधन, त्याचं ज्ञान, आकलन, चिंतन ज्याच्याद्वारे होतं त्याला काय म्हणू, बुद्धी. तर एक सगळ्यांसाठी भगवंतानी योजना केलेली आहे, सगळ्यांना बुद्धी दिलेली आहे, सामर्थ्य सगळ्यांकडे आहे, कमी जास्त प्रमाणात. तर भगवंत म्हणतात बुद्धी, इथून सुरुवात आहे. अच्छा, ज्याच्यामध्ये ही बुद्धी असते, ज्याच्यामध्ये बुद्धी असते त्याला काय म्हणू, बुद्धिमान, बुद्धिवाला. मान म्हणजे काय, त्याचा मालक, स्वामी. जो त्या बुद्धीशी तादात्म्य करतो ना त्याला म्हणतात बुद्धिमान. जो हे मानतो की ही बुद्धी माझी आहे त्याला काय म्हणू, बुद्धिमान. जसं मी शक्तिमान म्हणजे मी शक्तिवाला, शक्तीचा स्वामी. धैर्यवान, गुणवान. मी धनवान आहे. आता हिंदीमध्ये काय म्हणतात, श्रीमंत धनवान म्हणजे धनवाला. तर बुद्धी एक सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याचा उपयोग मी करतो.
आणि मगच मी बुद्धिमान म्हणवला जातो. लक्षात घ्या, फक्त बुद्धीने बुद्धिमान म्हणवला जातो. म्हणून आपण काय म्हणतो, अरे भगवंतानी थोडं डोकं दिलंय, त्याचा उपयोग करा. जो उपयोग करतो त्यालाच म्हणतात की हा हुशार आहे. अनेक वेळा काय आई वडील म्हणतात, या मुलामध्ये खूप काय करू शकतो पण तो करत नाही. म्हणजे बुद्धी आहे पण तो बुद्धिमान नाही आहे. म्हणजे जर त्याच्या मनात आलं तर तो सगळं करतो. तर हा पहिली वस्तू बुद्धी. दुसरं म्हणतात ज्ञानम. ज्ञानम म्हणजे काय? आत्मादी पदार्थानाम अवबोध. आत्मादी पदार्थ, आत्मा अनात्मा या ज्या वस्तू आहे याचं नीट काय ज्ञान, नीट त्याची जाणीव होणे काय आहे ज्ञान. त्यामुळे याचं कारण सुद्धा मी आहे, माझ्यामुळेच ज्ञान सुद्धा होतं. ज्ञान. तिसरं काय म्हणतात, असमोह. असमोह शब्दाचा अर्थ काय? तर म्हणजे ज्याला स्पष्ट ज्ञान आहे, क्लॅरिटी. असमोह म्हणजे क्लॅरिटी, स्पष्टता. काही प्रश्न नाही, संशय नाही. कधी कधी आपल्याला वाटतं नाही असं आहे की तसं आहे, कसं आहे की कळत नाहीये, म्हणजे माझी बुद्धी मोहित आहे. असमोह म्हणजे एकदम. आणि शंकराचार्यांनी फार छान अर्थ केला. प्रत्युत्पन्नेषु बोद्धव्येषु विवेकपूर्विका प्रवृत्ती. म्हणे जेव्हा त्याची प्रवृत्ती विवेकपूर्वक होते. हे पहा, ज्ञान जर माझं स्पष्ट असेल तर प्रवृत्ती सुद्धा बरोबर होईल. लक्षात घ्या, प्रवृत्तीच्या आधी काय पाहिजे? ज्ञान. जर ज्ञानच चुकीचं होईल तर प्रवृत्ती सुद्धा चुकीची. आता तिथे पाणी नाहीये, मृगजळ. आता हे चुकीचं ज्ञान आहे काय? तिथे पाणी आहे. आणि मग चुकीचं ज्ञान असल्यामुळे प्रवृत्ती झाली, चुकीची प्रवृत्ती. ज्ञान होताच ती प्रवृत्ती थांबते. आता त्या युधिष्ठिराने सभा बनवली होती, मै सभा. त्याच्यावर सगळं उलटच होतं. दुर्योधनाला वाटतं इथे पाणी आहे म्हणून त्यांनी अगदी खूप हळूहळू जात. ते जमीन आहे आणि जिथे जिथे पाणी आहे तिथे जमीन, जिथे जमीन आहे तिथे पाणी. त्याला वाटलं तिथे जमीन आहे, पडला. द्रौपदी हसली. तर ते पुढचं वाक्य तुम्ही बोलत नाही, कारण ते नाहीये ते महाभारतात. नुसती ती हसली असं आलेलं आहे. आता लोकांना त्याकडे मसाला टाकून. तर चुकीचं ज्ञान असल्यामुळे प्रवृत्ती. इथे काय म्हणतात की बोद्धव्येषु विवेकपूर्विका प्रवृत्ती, याला म्हणतात असमोह. तर आता हे तीन तर झाले ज्ञानाशी संबंधित विषय असं म्हणू शकतो. याला खरं म्हणजे वृत्ती नाही म्हणू शकत पण बुद्धी वृत्ती नाही, बुद्धी सामर्थ्य आहे. ज्ञान आणि असमोह वृत्ती आहे, विचारांशी संबंधित, ज्ञान संबंधित. आता याच्या पुढे जे आहे त्या भावना आहे. आता एक एक भावनेचं विवरण इथे शंकराचार्यांनी केलं आहे. आणि मग देव काय म्हणतो, या सगळ्या भावना माझ्यामधून आहे. अच्छा, आता काय पुढचा शब्द क्षमा. आता क्षमा काय आहे तर म्हणे क्षमा म्हणजे काय? माफ करणं. इथे परिभाषा दिली शंकराचार्यांनी. आकृष्टस्य ताडितस्य वा अविकृत चित्तता. काय छान आहे.
आकृष्ट म्हणजे खूप कोणी जर क्रोध करत आहे, रागवत आहे, तर राग आलेला आहे त्याला. आणि एवढंच नाही, ताडितस्य मारत आहे, तरी याच्या मनामध्ये काही विकार उत्पन्न होत नाही. ही सर्वोच्च स्तराची काय क्षमा आहे. मनामध्ये बदला घेण्याची, प्रतिशोध घेण्याची वृत्तीच नाही. हे पहा, क्षमा वृत्तीच्या उलट कोणती वृत्ती आहे? बदला घेणं. मराठीत काय सूड. पण त्याच्या मनामध्ये येतच. इथे फार छान आहे, त्याच्या चित्तामध्ये विकारच उत्पन्न होत नाही, तर क्षमा मी करत आहे किंवा मी केली आहे ही वृत्तीच नाही. किती उच्च. समोरच्याला वाटत आहे की अरे मी चूक केली, मला क्षमा करा, क्षमा करा. तो म्हणतो काय चूक केली, त्याला भानच नाही. माऊलीने आपल्या याच्यामध्ये दिलेलं आहे ज्ञानेश्वरीवर, याच्यावर सगळं खूप छान निरूपण केलेलं आहे. अहिंसा शब्दावरती एवढं त्यांनी लिहिलेलं आहे. तर क्षमा, अच्छा, ही तर पहिल्या स्तराची क्षमा. दुसऱ्या स्तराची क्षमा काय होईल की जर कोणी अपराध केला तर त्याला शिक्षा एवढी दिली पाहिजे, पण मी एवढीच दिली, तर एक प्रकारची काय झाली, क्षमा झाली. पण सर्वोच्च म्हणजे असं वाटलंच नाही त्यांनी काही चूक केली. तर मनामध्ये ही वृत्ती आहे. छान इथे वृत्तीचंच वर्णन आहे. क्षमा बड़न को चाहिए, छोटन को उत्पात असं म्हणतात. मोठ्या लोकांमध्येच हा गुण असतो क्षमा. छोटे लोक तर उत्पात करत राहतात. उत्पात म्हणजे काही ना काही गडबड. तर उदाहरण दिलं आहे ना आधी तुम्हाला, भृगूनी लात मारली. भृगु को क्या, विष्णु को क्या घटी गयो जब भृगु मारे लात. विष्णूचं काहीच त्याला कमतरता आली नाही, उलट त्या भृगूलाच लोक म्हणाले काय तो अपमान. विष्णू म्हणतो की माझं हृदय फार कठोर आहे, तुमच्या पायाला त्रास तरी झाला. आता पहा, याला म्हणतात क्षमा. तर आकृष्टस्य किंवा ताडितस्य. मग सत्यम, सत्यम एक भावना आहे. सत्य म्हणजे काय? आता सत्य दोन आहे. एक तर काय, परम सत्य, ऍब्सोल्यूट रिअलिटी, आपण ज्याला परमात्मा म्हणतो, देव म्हणतो. सत्य काय आहे? एकमेवाद्वितीयम, एक परमात्मा सत्य. तो अर्थ इथे नाही, कारण सत्य काही वृत्ती नाहीये ना, परम सत्य आहे, तर फॅक्ट आहे. त्याचं नाव इथे घेतलं. सत्य म्हणजे इथे म्हणतात व्यावहारिक सत्य, आणि त्याची छान परिभाषा दिली आहे. मी खरं, माझं वर्तन खरं आहे कसं सांगायचं. त्याचे म्हणतात यथा दृष्टस्य यथा श्रुतस्य. जे काही तुम्ही ऐकलं आहे, जे काही तुम्ही पाहिलं आहे, ठीक आहे, ज्याचा तुम्ही अनुभव केला आहे, आत्मानुभवस्य परबुद्धी संक्रांतये तथा एव उच्चार्यमाणा वाक् सत्यम उच्यते. फारच छान. म्हणजे जे तुम्ही ऐकलंय, जे तुम्ही पाहिलंय, तेच तुम्ही आता लोकांच्या मनामध्ये त्याचं काय संक्रमण करत आहे, म्हणजे सांगत आहे. तर असं हे जे वर्तन आहे याला काय म्हणू, सत्य. म्हणजे जे पाहिलंय तेच मी तुम्हाला सांगत आहे, जे ऐकलंय तेच. माझ्या मनामध्ये जो अनुभव झालेला आहे तोच अनुभव दुसऱ्याच्या मनामध्ये ट्रान्सफर करते. कळलं का? मी ट्रान्सफर करू शकलो ना बरोबर. म्हणजे सोपं आहे, त्याला असं कॉम्प्लिकेट कशाला करत आहे.
जे पाहिलं ते सांगितलं, जे ऐकलं ते. त्याच्यामध्ये काही मध्ये प्लस मायनस न करता, लोक नाही तर काय करतात, थोडं कट करून सांगतात, अर्धवटच सांगतात किंवा जोडून सांगतात, दोन्ही गडबड करतात. दोन्ही खोट आहे. मी गेलो होतो, आता हे सत्य आहे, पण मी गेलो होतो तिथे, मी हे पाहिलं, तिथे हे केलं, ते केलं, हे सगळं चुकीचं. मी गेलोच नाही. आई वडील म्हणतात तू गेला होता, मी गेलोच नाही. अनुभव तर आहे त्याचा जाण्याचा, पण इकडे काय सांगत आहे हे खोट आहे. बदल करणं बस खोट आहे. बदलणे, जे पाहिलंय ते न सांगता ते वेगळं सांगता. तर यथादृष्टच उच्चार्यमाण आवाज, तुम्ही जे उच्चारण करत आहात जसंचा तसं जर केलं तर लोक म्हणतात हा सत्यवादी आहे, नाही तर मिथ्याचार. तर एक ही वृत्ती आहे सत्यम. मग आहे दम. दम म्हणजे काय तर शंकराचार्य इथे म्हणतात बाह्येंद्रिय उपशमः, इंद्रियांना छान सवय लावणे, त्याला म्हणतात दम. म्हणजे आपल्या आचरणाला सुंदर बनवणे, सुगंधित, मधुर, आकर्षक बनवणे, याला म्हणतात दम. म्हणजे बोलताना तो जरा लक्ष ठेवून बोलेल, पाहताना लक्ष ठेवत नाही, खाताना. आणि दम एक अशी वृत्ती आहे जी सतत त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. एक दिवसाची साधना नाही. काल जशा माझ्या प्रतिक्रिया होत्या आज त्याच्यापेक्षा जर बेटर झाल्या, चांगल्या, म्हणजे मी दमाची साधना केली. 15 वर्षापूर्वी जसा स्वभाव होता तसाच आजही आहे. आणि 15 वर्षात मी पूर्ण 18 अध्याय ऐकले. तर मग ऐकणं ना ऐकणंच आहे. तर इंद्रियांना, म्हणजे आधी मी फार राग करत होतो, आता नाही करत. आधी मी या सगळ्या चॅनल्स पाहायचो, आता नाही पाहत. म्हणून ते नेहमी म्हणतात मॅनेजमेंटमध्ये व्यक्ती निर्माण, ते भाषण असतात. म्हणे तुम्ही स्वतः बरोबर स्पर्धा करा, कालपेक्षा मी आज चांगला झालो पाहिजे. टॉक्स मध्ये आम्ही बोलतो की जे आत्तापर्यंत जर जे तुम्ही केलंय तेच जर तुम्ही करत राहिला तर आत्तापर्यंत जे तुम्हाला मिळालंय तेच परत मिळत राहील. व्हॉट एव्हर यू डिड यू विल गेट व्हॉट एव्हर यू गॉट. म्हणून दम म्हणजे, आता दम म्हणजे सरळ अर्थ काय, इंद्रियांवर ताबा मिळवणं. म्हणजे असं वाटतं काहीच नाही करणार, असा अर्थ नाही. त्याला एक चांगल्या पद्धतीने त्याचा आमचे गुरुजी म्हणतात की रोज आपल्या व्यवहाराला रिव्ह्यू करा. तुम्ही रिव्ह्यू शब्द माहिती का? म्हणजे एकांतामध्ये बसून आपल्या ज्या प्रतिक्रिया झाल्या त्या परिस्थितीमध्ये त्या बरोबर होत्या की चुकीच्या होत्या याच्यावर विचार करा. म्हणजे त्यावेळेस तर असं काही परिस्थितीचा दाब होता की मी एकदम असं बोलून गेलो, असं म्हणजे बोललो किंवा काही केलं, पण ते बरोबर होतं का असा विचार करायचा. अच्छा, जवळपास परिस्थिती परत तशाच तशा येतात बरं का, त्याच त्या परिस्थिती येतात, तशीच सिच्युएशन असते. तर आता जर परिस्थिती आली तर मी चांगलं करू शकतो, कारण शांत बसून मी माझ्या प्रतिक्रियांवर आधी विचार केलेला आहे. तर ही साधना आहे. नाहीतर जसं आपलं चालू आहे तसंच जर चालू राहिलं तर मग त्याला साधत थोडी आपण.
मग तर हे प्रवचन वगैरे काय एक मनोरंजनाचं साधन आहे, हेल्दी मनोरंजन. हेल्दी म्हणजे स्वास्थ्यवर्धक. तर ते म्हणतात रहनी ठीक करो, रहनी त्याला म्हणतात दम. जसं आपण आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतो की नाही. डॉक्टर म्हणतात खाऊ नका, खाल्लं तर झालं 60 झाले, आता बदल करावा लागेल. तिथेच आपण करतो, पण मनात मध्ये बदल होत नाही. सवय स्वभाव आपल्या प्रतिक्रिया तर दम म्हणजे बाह्य इंद्रिय उपशम. खूप छान. मग शम, शम म्हणजे मन, मनाला सजवणे, मनाला सुंदर करणे. मन एवढं छान झालं पाहिजे की त्याच्यामध्ये वाईट वृत्ती उत्पन्नच न हो. जर असं झालं तर बेस्ट. पण मग दुसऱ्या स्तरावर काय, ठीक आहे वृत्ती उत्पन्न होईल, पण मी त्याच्याप्रमाणे वर्तन नाही करणार. म्हणजे राग येत आहे, आता त्याला तर मी थांबवू नाही शकत, पण रागामुळे मी माझी वाणी जी आहे तिला संयमित ठेवतो. तर शम झालं ना, मनावर मी कंट्रोल ठेवला तर मनामुळे मग इंद्रियांवर सुद्धा कंट्रोल. हे दोन्ही असे जुळलेले, शम दम. कोण आधी कोण नंतर हे जरा कठीण आहे. आधी इंद्रियांवर ताबा की आधी मनावर ताबा. खरं तर मन आहे, मूळ तर मनच आहे. पण कधी कधी काय होतं, इंद्रियांना चुकीची सवय दिल्यामुळे मनामध्ये जरी संयम असेल तरी आपण काहीतरी बोलून देतो आणि मग पश्चाताप, अरे माझ्या मनामध्ये असं नव्हतं, पण ती सवयीमुळे मी केलं असं लोक म्हणतात. तर इंद्रियांच्या स्तरावर मी गडबडलो, पण मनाच्या स्तरावर ठीक. तसं थोडा थोडा फरक आहे. पण जेवढं शम वाढेल तेवढं दम सुद्धा वाढेल. तर शम दम. मग सुखम दुःखम. सुखम म्हणजे काय तर म्हणे आल्हाद, मनामध्ये एक प्रसन्नता, मनामध्ये एक आनंदी अनुकूलता. आणि काही काही लोक प्रसन्न असतात, काही होऊ दे तरी त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता. आणि काही यांच्या उलट, स्वर्गामध्ये पाठवलं तरी ते सगळं आहे पण व्हॉट्सअप तर नाहीच आहे. म्हणजे दुःखी होण्यासाठी काही ना काही कारण. अच्छा, संतांचं वेगळं असतं, ते सुखी होण्याचं काहीतरी कारण शोधून घेतात. अरे सगळं ठीक आहे पण हे चांगलं आहे ना, याला म्हणतात पॉझिटिव्ह थिंकिंग. जेव्हा रामाला वनामध्ये पाठवलं तर सांगितलं होतं आधी होते, सगळ्या लोकांना खूप त्यांच्याबद्दल काय दया येते, पा राम असा भटकत आहे, जो महालामध्ये राहणार. पण रामाला विचारलं तो म्हणे इथं छानच आहे, नो कंप्लेंट. मी सगळे लोकांना भेटू शकत आहे, ऋषीमुनींचा सत्संग होत आहे, आई वडिलांच्या वचनांचं मी पालन करत आहे, तर मी धर्माचं पालन करत आहे. याच्यामध्ये दुःखी होण्यासाठी काहीच नाही. तर याला म्हणतात सुखम. प्रसन्नताम यान गता विश्लेकस तथान ममले वनवास दुःखता. मुखांबुजश्री रघुनंदनस्य मे सा मंजुल मंगल प्रदा. रामाचं मुखचर्या कधीच बिघडली. राज्याभिषेकची बातमी ऐकून एकदम नाचूनही लागली किंवा वनगमनाचा आदेश जेव्हा दिला तर रडून निघाला. तर सुखम. दुःखम. दुःखम म्हणजे याच्या उलट संताप. शंकराचार्यांनी अर्थ दिला संताप. दुःख म्हणजे मनाची एक अशी स्थिती की सतत जणू काही आग जळत आहे, अग्नी. त्याला म्हणजे काय काही शांती नाही. दुःख, संताप. ताप म्हणतात की नाही, ताप हृदयामध्ये
शीतलता, जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी. समर्थ रामदास स्वामी म्हणतात आपल्या करुणाष्टकात, म्हणून करुणा आहे जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मदवरी करुणेचा राघवा पूर्ण. देवाची मागणी करतात, तुम्ही करुणा करा, तेव्हा ते मनाची आग शांत. मनस्ताप आपण म्हणतो की नाही, मनस्ताप. लोकांना छोट्या छोट्या गोष्टींनी मनस्ताप होतो. इतके नाजूक नसायला पाहिजे. तर दुःखम ही एक वृत्ती आहे. मग भवो भावो, भवो भाव म्हणजे काय? तर भव म्हणजे उद्भव, उद्भव म्हणजे उत्पत्ती. अभव अभाव म्हणजे तद्विपर्य. तर जगामध्ये पहा अनेक वस्तू उत्पन्न होत आहे, लीन होत आहे. कुठून? त्यामुळे मायापासून. जगामध्ये पहा या घटना प्रत्येक क्षणी. इकडे प्रसूतीगृह आहे, तिकडे काय मोक्षधाम, काय अमरधाम. ते नाव वेगवेगळे असतात. कुठे वैकुंठ धाम. तर एकीकडे हे जळत आहे, एकीकडे जन्म होत आहे. एकीकडे आनंद आनंद, दुसरीकडे शोक. त्याला म्हणतात भव अभव. आणि दोन्ही पाहिजे. नुसतं भव भव झालं तर पॉप्युलेशन खूप वाढून जाईल, लोकसंख्या. मरण आवश्यक आहे. जर मरण 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 झाला आणि कोणाला जन्मच नाही झाला तर मग सृष्टीत फेल होतो. प्रलयमध्ये सगळ्यात मग काय, सगळ्यांचा अभाव होऊन जातो. त्यामुळे हे सगळं माझ्या, जसं पाण्यामधून लाटा उत्पन्न होतात, त्याच्यामध्ये भाव अभाव, भव अभाव दोन्ही माझ्यामध्ये. आणि भय अभय ही सुद्धा वृत्ती आहे. भय म्हणजे त्रास. शंकराचार्य इथे त्रास. भय म्हणजे भीती. माणसाला भीती केव्हा वाटते, त्याची एक परिभाषा दिली. अनिष्ट की आशंका से जो वृत्ती उत्पन्न होती वह भय. अनिष्टाची आशंका म्हणजे काही ना काही जे मला इष्ट नाहीये, जे मला नकोय, त्याची जर आशंका झाली की आता ती असं म्हणजे होऊ शकतं, तर काय भीती. तुफान येणार आहे, तुफान वादळ, आदाना भीती आहे. अच्छा, भीती नेहमी काय भविष्याची असते. रिझल्ट लागणार आहे पण मला भीती आहे की पास होईल की. पण काही लोक मस्त आहे, त्यांना काय नाही, 10 नंबर ते पुष्कळ आहे, त्याला ते अनिष्ट वाटतच नाही त्याच्यात. तर जे अनिष्ट आहे, जे त्याला नको आहे, अनिष्ट की आशंका, असं पंडित रामचंद्र शुक्ल त्यांनी अशी परिभाषा दिली. फार मोठे साहित्यिक झाले ते. एक एक वृत्तीवर त्यांनी 20-20 पानं लिहिले आहे. श्रद्धा म्हणजे काय, भय म्हणजे काय, करुणा म्हणजे काय, ईर्ष्या म्हणजे काय. त्या पुस्तकाचं नाव आहे चिंतामणी हिंदीमध्ये. तर भय. अच्छा, त्यांनी छान उदाहरण दिलं की तुम्ही जंगलामध्ये जात आहात आणि तुम्हाला कोणीतरी सांगितलं की तिकडे सिंह, वाघ वगैरे तुम्हाला भेटू शकतात. आता याला काय भीती आहे, पण त्याच्याजवळ काही जर हे असेल काय, बंदूक शस्त्र असतं, मग त्याला भीती वाटणार नाही का, आणि मी सामना करू शकतो. अनिष्ट असेल येईल तरी मी त्याचा सामना करू, मग भीती.
तर आपल्याकडे असं सामर्थ्य पाहिजे की त्याच्याद्वारे मी जे संकट आहे त्याचा सामना करू शकतो. म्हणजे मोठे वीर शूर लोक असतात ते घाबरत नाही. मानसिक बल त्यांच्याकडे एवढं असतं, मानसिक शक्ती. तर भयम, आता सध्या तो छावा सिनेमा सुरू आहे. संभाजी महाराज तर किती येत, काय भयानक कष्ट दिले, पण भीती नाही कोणती. भयम अभयम एव, अभयम म्हणजे तद्विपरीतम, तेच आत्ता सांगितलं. आता डॉक्टर म्हणे जर तुम्ही हा पदार्थ खाल्ला तर तुम्हाला हा रोग होऊ शकतो. तर तो पेशंट म्हणतो डॉक्टर तुम्ही घाबरू नका, माझ्याकडे गोळी आहे. डॉक्टर अरे तुला कोण दिली, आधीच मी सोय केलेली आहे, आता निर्भय होऊन खायचे सगळे पदार्थ. पण त्याकडे औषध नसेल तर मग नाही. म्हणून आधी लोक काय पेंटॅप 40 खातात, मग जे काही खायचं ते खायचं. अभयम न घाबर, कारण काही नाही होणार. इन्सुलिन घेऊन मग आंबा खातात, 2 आंबे खायचे थोडा जास्त. तर अभय कसं व्हायचं याची कला त्यांना माहित आहे. शरीराबद्दल भय, मग मन, परिस्थिती, अनेक स्तरावर भय आणि अभय दोन्ही होत. तर म्हणे हे सगळं माझ्यामधूनच उत्पन्न होत. अहिंसा, समता, तुष्टी, खूप फार छान छान आहे. अहिंसा म्हणजे अपीडा प्राणीना, उगीच लोकांना त्रास न देणे, त्याला काय म्हणतात अहिंसा. त्रास देत आहे, पीडा करणं हिंसा. पण याचा सुद्धा जरा अर्थ जरा व्यापक आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अहिंसा म्हणजे फक्त कोणाला काही त्रास देणे नाही किंवा कधीच मारणं नाही असं नाहीये. समष्टी हितासाठी, धर्मरक्षणासाठी हिंसा ती अहिंसाच आहे. अनेक वेळा याच्यावर आपण विचार केलेला आहे. सैनिक लोक, डॉक्टर, हे सगळे हिंसा करणारे आहे. आई वडील सुद्धा करतात हिंसा, पण द्वेष प्रेरित नसतं, लक्षात ठेवा. एक आहे हित प्रेरित हिंसा, एक आहे द्वेष प्रेरित हिंसा. द्वेषामुळे कुणाला त्रास देणं म्हणजे हे चुकीचं आहे. आता पोलीस जे आहे ते लाठीने मारत आहे, काठी शिस्तीसाठी ना, त्रास देणं. नाही तर जैन धर्मामध्ये अहिंसा म्हणजे अगदी अहिंसा, म्हणजे काहीच नाही, तोंडावर सुद्धा ते असेल. पण जीव जंतू म्हणून ते त्या काय जमिनीच्या खालचं नाही खात ना, काय बटाटे वगैरे, कंद वो नाही खाते ना. त्यांना वाटतं हिंसा होते. तर अहिंसेचं वेगळं स्वरूप आहे. अहिंसा म्हणजे कोणालाच कधीच त्रास न देणे असा अर्थ नाही आपल्या इथे, थोडासा फरक आहे. समता, समत्वम, समचित्तता, तुष्टी. तुष्टी म्हणजे काय? पर्याप्त बुद्धी लावेश. माझ्याकडे भरपूर आहे, आता मला काही नको, मनामध्ये समाधान, त्याला काय म्हणतात तृप्ती. लोकांकडे बाहेर सगळं काही आहे, घर भरलेलं आहे, पण मन रिकाम आहे. मनाची श्रीमंती नाही, मनामध्ये गरीब आहे, मनाने. पण संत कसा आहे, मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख पाओ राम भजन में, सो सुख नाही अमीरी में. तर एक ही वृत्ती आहे तुष्टी. तप, तप म्हणजे इंद्रिय संयम पूर्वकम शरीर पीडनम, उच्च ध्येयासाठी शरीराला कष्ट देणे, ते म्हणतात तप.
उच्च ध्येयासाठी, हे लक्षात ठेवा. नुसतं शरीराला कष्ट देण्याला नाही म्हणत. त्याला तर काय म्हणून मी सहन करत आहे रडता रडता, त्याला तप नाही म्हणत. तप म्हणजे काही माझं ध्येय आहे त्यासाठी जेवढे कष्ट येतील मी सहन करेन असता असता. मग दानम यशो अयशः. दानम म्हणजे यथाशक्ती संविभाग, पैशाची बरोबर वाटणी करणे, विभाग. शुक्राचार्यांनी बलिराजाला सांगितलंय की पैशाचं विभाजन 5 भागामध्ये करा. आता तेव्हा आठवत नाही. धर्मासाठी ठेवा, भोगासाठी ठेवा काही पैसा, काही धन बनवण्यासाठी धन ठेवा, काही आपल्या कुटुंबासाठी, असं त्यांनी विभाग केला. तो बलिराजा सगळंच काही द्यायला तयार झाला ना. हा, तेव्हाचा तो प्रसंग आहे. शुक्राचार्य अरे अरे दिलं कसं पाहिजे, तर म्हणे असं दिलं पाहिजे ज्याच्यामुळे मीच गरीब होऊन जाईल, पूर्णपणे दरिद्र होऊन जाईल असं नाही. 5 तिथे विभाग सांगितले. उद्या सांगतो. दानम आणि यशः अयशः ही सुद्धा काय होती. यश म्हणजे अनेक लोक मला जाणतात किंवा मला जाणलं पाहिजे लोकांनी. एक लोकांच्या मनामध्ये काही इच्छा असते, त्याला काय म्हणू आपण, लोकेश नाव. माझं नाव पेपरमध्ये आलं पाहिजे, फोटो आला पाहिजे, यश कीर्ती जगामध्ये वाढली पाहिजे. त्याच्यात दुसरं काय, अपयश. याच्या उलट गंमत आहे. यश आणि अपयश दोघांमध्ये एक कॉमन काय आहे, नाही, दोघांना लोक जाणतात, ज्याच्याकडे यश आहे त्याच्या अपयश. हा, प्रख्यात. आणि इथे शंकराचार्य म्हणतात धर्म निमित्त यश, अधर्म निमित्त अपयश. लोकांपर्यंत माझं ज्ञान पोहोचतं की एक ही व्यक्ती आहे, पण कारण काय म्हणे, यांनी काही परोपकार केला त्याच्यामुळे त्याचं नाव आलं. दुसरं हत्या केली. दोघांचं नाव पेपरवर आहे, एकाच पानावर आहे. आता जिथे जिथे पेपर जात आहे सगळ्यांना माहित आहे, पण एकाचं यश दुसऱ्याचं अपयश. तर म्हणे हे सगळे विविध भाव माझ्यापासून उत्पन्न होतात, मी यांचा अधिष्ठान आहे. त्याच्यावर अजून थोडं उद्या आपण चिंतन करू. इथे देव काय म्हणत आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय